प्रतापराव महाराज, यानंतर प्राध्यापक गजानन कुटे हिंगोलीहून आलेले, ते 2 मिनिटात आपलं मत व्यक्त करतील. सन्माननीय विचार मंच. मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या माणसाचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावू झोपताना, ना जात त्याची कोणती ना धर्म त्याचा कोणता, ना जात त्याची कोणती ना धर्म त्याचा कोणता, दुःख भिजले 2 अश्रू माणसाचे माणसाला, माणसाचे माणसाला. माणसासाठी सर्व आहे. निसर्गानं माणसाला सर्वोत्कृष्ट प्रतिकृतीच्या रूपामध्ये हे शरीर दिलेलं आहे आणि हे शरीर स्वतःला सांभाळत सर्व पंचतत्वाला सांभाळायची ताकद परमेश्वरानं आपल्या नरदेहाला दिलेली आहे. नराचा नारायण आणि तन मन धन हे परमेश्वराचं आहे आणि ते परमेश्वरालाच अर्पण करायचं आहे. ते स्वतःचं समजून वागायचं नाही. हा विचार आमच्या निरंकारी मिशननं दिलेला आहे आणि तोच विचार हा माणसाला माणूस करण्यासाठी आपण तो खर्च केला पाहिजे. आपल्याला जे 5 बोट दिलेले आहेत, हे 5 बोट म्हणजे पंचमहाभूत आहेत आणि पंचमहाभूताची ताकद ही माणसाच्या हातामध्ये दिलेली आहे. म्हणून हे हात कोणाचा गळा कापण्यासाठी, कोणाला मारण्यासाठी, कोणाला दुखवण्यासाठी दिलेले नाहीत, तर स्वतःचं कल्याण करत जगाचं कल्याण करायसाठी हा दिलेला आहे. आणि ह्या विचार मंचानं जो खरा उपदेश ह्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम महाराष्ट्रातील सर्व बुद्धिवंतांना, सर्व धर्मपंथीयांना ह्या एका विचार मंचावर आणण्याचा प्रयत्न केला, याबद्दल मी या विचार मंचाचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या विचाराला विराम देतो. धन्यवाद. आता निवृत्ती महाराज घोडके हे 2 शब्द आपल्या समोर बोलतील.